नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला पवित्र श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. बऱ्याच जणांचे उपवास असणार आहे या महिन्यामध्ये. तर साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहोत, उपवासाची दहीपुरी. त्यासाठी आपल्याला 2 वाटी राजगिरा पीठ लागणार आहे. मी 2 वाट्या राजगिरा पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे. सेंधव मीठ घेतलेलं आहे मी ते टाकणार आहोत. आणि इथे 1 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे मोहनासाठी, ते टाकायचं. आणि थोडीशी मी काळे मिरी पावडर टाकते त्याच्यामध्ये, चव छान लागते. तुम्हाला जर आवडत नसेल किंवा उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता. तर हे आपल्याला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये. आपल्याला एकदम पातळ पीठ मळायचं नाही आहे. हे बघा, या प्रकारे आपण पीठ मळून घेणार आहोत. तर हे पीठ मळताना मी हे कपभर पाणी घेतलेलं होतं. त्यातलंही आपलं एवढं शिल्लक राहिलेलं आहे बघा. त्यामुळे पाणी टाकताना हळूहळू टाकायचं आहे. हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. ह्या प्रकारे मी पीठ मळलेलं आहे. पातळ आपल्याला जास्त मळायचं नाही आहे. आणि हे पीठ आपल्याला ठेवायचं नाही आहे, लगेच याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आता आपल्याला. नंतर राजगिऱ्याला ना पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला लगेच त्याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे. हे बघा, आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. तर आपण याच्या आता पुऱ्या लाटून घेऊया. तर याचा आपण आता गोळा मळून घेऊया व्यवस्थित. याला आपण थोडंसं पीठ लावून घेणार आहोत. आणि एकदम पातळ लाटायचं नाही आपल्याला. इथे मी हे कुकी कटर घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा ग्लासने, जे धारदार असेल त्याने गोल पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे. हे बघा, ह्या प्रकारे. या प्रकारे आपल्या झालेल्या आहेत पुऱ्या करून. आणि त्याला मी आता सुरीच्या साहाय्याने मध्ये कट देणार आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या फुलणार नाही. आपल्याला त्याची पापडी बनवायची आहे, त्यामुळे मध्ये कट द्यायला पाहिजे. या प्रकारे तुम्ही फोकच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने देऊ शकता. या प्रकारे मी बघा पूर्ण पुऱ्यांना कट दिलेला आहे. तुम्ही ह्या पुऱ्या तळल्यावर फक्त दही बरोबर किंवा चटणी बरोबर खाल्ल्या तरीही सुंदर लागतात. तर आपण याचा पापडी चाट बनवणार आहे, तो तर आणखीनच छान लागेल. आता ह्या प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया. हे पीठ मग पुन्हा त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. या प्रकारे आपण आता पूर्ण पुऱ्या लाटून घेऊया. या प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. या प्रकारची साईज मी लाटलेली आहे पुऱ्यांची. तर चला आता आपण तळून घेऊया. तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल आपलं तापलं गेलेलं आहे. थोडंसं पीठ टाकलं मी, तर ते बुडबुडे यायला लागलेत त्याला.
आणि वरतीही आल्या. ह्या पुऱ्या आपल्याला मीडियम गॅसवर करायच्या आहे. राजगिरा लवकर लाल होते पुरी त्याच्यामुळे गॅस आपण इथे मीडियम गॅस करूया आणि त्यावर तळूया. आपलं बघा फुलून लगेच वरती आलेले आहे. एक बाजूने लाल झालं असेल तरच आपल्याला पलटायचे आहे. या प्रकारे फास्ट गॅसवर आपण पुऱ्या नाही तळायच्या. या मीडियम गॅसवर तळल्यामुळे त्या कडक होतात, कुरकुरीत होतात, नाही तर मग आतमधून तशाच नरम राहणार. इथे आपल्या पुऱ्या व्यवस्थितपणे तळल्या गेलेल्या आहेत. काढून घेऊया. एका चाळणीमध्ये मी आता काढून घेणार आहे. सुंदर दिसतात बघा आपल्या पुऱ्या. एका चाळणीमध्ये मी काढल्या. या प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. पुऱ्या करून ठेवल्या तरीही तुम्ही 10 ते 15 दिवस एअर कंटेनरमध्ये डब्यामध्ये ठेवू शकतात, तशाच राहतात. आणि साबुदाण्यापेक्षा राजगिरा खूपच पौष्टिक आहे उपवासाला खाण्यासाठी. हे बघा इथे मी दाखवते. ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकता. दही पुरी बनवणार आहे त्या पद्धतीनेही तुम्ही खाऊ शकता. खूपच छान लागतात. तर चला बघूया आपण पुढची कृती. आता आपण चटणी बनवायची तयारी करूया. त्यासाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला, आणि चवीनुसार मीठ. हे आपण बारीक करून घेऊया. दहीपुरीसाठी आपण सामानाची तयारी केलेली आहे. इथे गोड चटणी घेतलेली आहे, मी हिरवी चटणी बनवली आहे. 2 बटाटे घेतलेले आहेत मी कुस करून. तळलेले शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही भाजलेले खारे शेंगदाणे घेतले तरी चालेल. दही घेतली 1 वाटी मी, आणि हा घरी बनवलेला बटाट्याचा किस असतो तो तळून घेतलेला आहे. तुम्ही विकतचा घेतला तरीही चालेल. इथे मी पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. बटाट्यामध्ये आपण ही दोन्ही मिरची घेतली होती ते टाकणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आपल्याला सजावटीसाठी डाळिंब. दही पुरीची प्लेटिंग करून घेऊया आपण. वर आपल्याला बटाटा टाकायचा आहे. वरती गोड चटणी, तिखट चटणी टाकूया. वर आपलं हे दही, नाही टाकले तरी चालेल, ऑप्शनल आहे.